कृष्ण महाराज की जय। लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावी धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून आलेला हा आश्रम तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, गाव बोराळा या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यात मार्गाला लागण्यासाठी आणि या मार्गाला आधी कारण असणारे श्री दत्तात्रय महाराजांचे चिंतन करण्यासाठी हा शिदोरी आश्रम बोराळावासियांनी बनवलेला आहे। सकाळच्या सत्रामध्ये आपण उद्धरण प्रकरण घेत असतो, कारण श्री दत्तात्रय महाराज आपला उद्धार करण्यासाठी अवतार धारण करतात। म्हणून नेमका उद्धार कसा करतात हे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी उद्धरण प्रकरणात सांगितलेलं आहे। आणि म्हणून आपण उद्धरण प्रकरण बघत आहोत। काल आपण उद्धरणाचा प्रकरणच बघितला। आज आपण आता टीकेवर येणार आहोत, वचनावर येणार आहोत। आणि म्हणून आज आपली सुरुवात होणार आहे। उद्धरणा ऊर्ध्व म्हणजे ज्याचे ऊर्ध्व विचार आहेत त्याचं उद्धरण होतं, ज्याचे आध विचार आहेत तो अधोगतीला जातो। तुम्हाला कोणत्या गतीनं जायचे तुम्ही ठरवा। ऊर्ध्व गतीनं जायचं असेल तर ऊर्ध्व विचार म्हणजे परमेश्वराविषयीचे विचार चिंतन तुमच्या मनामध्ये पाहिजे, तनामध्ये पाहिजे। आध विचार तुम्हाला सांगायची गरज नाही। आधमुळे आपण आपला अधपात होऊन जातो, अधगतीला जातो, नरकाला जातो। तरी आपण पातळी सोडत नाही। आजपर्यंत अनंत जन्म आपले अधोगतीलाच गेले, एकाही जन्मामध्ये आपण ऊर्ध्व नाही झालो। उद्धरणाच्या दिशेनं स्वामीच्या वचनावर नाही राहिलो, म्हणून आपलं उद्धरण नाही झालं। आणि म्हणून आपण इथंच गटांगळ्या खात आहोत। देवाची कृपा आहे की देव तुम्हाला पुन्हा सांगत आहे, आता तरी ऊर्ध्व हो, आता तरी सुधर, आता तरी मला शरण ये। जर तुम्हाला शरण आलास ना, हेत शरण आलया काही मरणसे। सालबर्डीला ससा शरण गेला, पारधी मागे लागलेले होते, बाण
लावून होते, महाराज सोडून द्या ससा, नाहीतर युद्ध होईल. देव म्हणले ठीक आहे, तो आम्हाला क्षण आलाय ना, त्यासाठी आम्ही युद्धात उभा राहायला तयार आहोत. भक्तासाठी श्रीकृष्ण महाराज युद्धामध्ये अर्जुनासाठी उभा राहिले की नाही, सारथी झाले की नाही. शस्त्र तर कोणतंच उचललं नाही, पण सारथी का झाले माहिती तुम्हाला. रथावर सारथी असा पाहिजे असतो की बाण आल्यावर रथाचा कट कसा मारायचा असतो तो श्रीकृष्ण भगवंताला माहिती. तुम्ही फक्त इथंच कट मारता. बाबा आला वाटतो इकून, हे आलं वाटतं टिकून, तिथं कुठं कट मारणार, कसं होणार. श्रीकृष्ण भगवंताने एकही बाण अर्जुनाला लागू दिला नाही, कारण चालकच तसा होता. बाण आला तरी थोडासा रथ बाजूला केला की बाण निघून जात होता. युद्ध आहे मित्रांनो. तसं उद्धरण जर तुम्हाला स्वतःच करून घ्यायचं असेल तर तुम्हाला युद्ध करावं लागतं. तुम्ही म्हणणार कसं युद्ध आहे बाबा, मला मारायचं नाही, हाणायचं नाही, काहीच करायचं नाही, मग काय करावं लागतं बाबा. म्हणून तो देव सांगतात उद्धरण. त्यासाठी 11 विधीचं अनुष्ठान करावं लागतं. हेच युद्ध आहे. श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनमघ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. यांच्यासोबत युद्ध आहे. यांना आखडावं लागतं. काय त्या इंद्रियांना, कर्मेंद्रियांना आखडावं लागतो आणि जिकडं सोडायचं तिकडं सोडावं लागतं. पण ही इंद्रिय विषयाच्या वासनेनं धावत असतात आणि उपासनेपासून दूर पळत असतात. तर आपल्याला विषयापासून काढून उपासनेत ते आपले इंद्रिय लावायचे, देवाचं चिंतन करण्यात लावायचे. त्याचं उद्धरण होतं आणि त्याचं युद्ध या इंद्रियासोबत आहे, कर्म इंद्रियासोबत आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग जन आणि मन. रात्री मनाला समजावं लागतं आणि दिवसा जनाला पाहून मनाला समजावं लागतं. बाबा झालास तू आता, तंबाखू नको चोळूस, लोक काय म्हणतील. जनसमुदायाला घाबरावं लागतं है ना. हे युद्ध नाही तर काय आहे. आणि रात्री समजावं लागतं. त्यासाठी ब्रह्मविद्या महत्वाची आहे. ती तुम्हाला विवेक देत असते. असं कर, आता तसं कर. जर तू असं केलंस आणि तसं केलंस तर तिथपर्यंत पोहोचेल. आता निवडणूक चालू आहे ना, कोणता माणूस कुठं उभा करायचा हे सगळे जर मीटिंग घेतात. अरे नाही, त्या वार्डात आपलं हे माणूस येणार नाही, पडण घे, त्याला उभा करा, त्याचे लोक तिथे. म्हणून आपल्याला विचार करावा लागतो आपल्याला उभं कुठं राहायचं. आपण निवडून आलो पाहिजे, मग कशात, जनसमुदायात नाही, देवाजवळ, देवाच्या चिंतनात स्मरणात आपण निवडून आलो पाहिजे. यापेक्षा अजून दुसरं कोणतंच काही नाही आहे. इथं निवडून आल्यावर तो गुलाल पडतो, तिथं निवडून आलो देवाजवळ गेलो तर फुलाची रांगोळी, फुलांचा वर्षाव होतो. कोणतं पाहिजे तुम्ही ठरवा. फुलं कधी डोळ्यात गेले का? पण गुलाल डोळ्यात जातो की नाही? जातो ना. फुलांचा वर्षाव केला तर डोळ्याला लागतं का? लागत नाही, नरम लागतं. लागतं नरम.
मग काय चांगलंय तुम्ही ठरवा, काय पाहिजे तुम्हाला तुम्ही ठरवा. उद्धार तुमचा स्वतःचा करून घ्यायचा आहे की नाही तुम्ही ठरवा. आणि म्हणून देवाकडे जायचं असेल तर आपल्याला उद्धरण आपल्या स्वतःच करून घ्यायचं असेल तर परमेश्वराने सांगितलेल्या वचनाचं आपल्याला पालन करावं लागेल. संसरणाच्या पुढे उद्धरण प्रकरण मानलेला आहे. माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळगे आहे ना शेवटचं वचन असं संसरणाचं. माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळखते तर कशाची ओळखते. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरते. परमेश्वर कधी या भूतलावर अवतरतील म्हणून परमेश्वराजवळ परमेश्वराची प्रवृत्ती ओळखण्यासाठी माया तत्पर असते. अशी प्रवृत्ती ओळखते. सृष्टीमध्ये कहने करणे मुंची जेना एके परमेश्वरे विना तोच परमेश्वरू निर्वेवो निराकारो असे परिकृपावसे सावेवो साकारो होय. अवतरे आपुले सन्निधान देते दास्यमोचक. ते दास्यमोचक सांगितले आणि दास्य केले तर आपल्याला मुक्तता भेटते, म्हणजे आपला उद्धार होतो. तर कशा प्रकारे होतो हे दास्य सांगितले तर कुणाचे दास्य केल्यावर आपला उद्धार होतो. सृष्टीच्या मध्ये परमेश्वर अवतरती. त्या परमेश्वराचं सेवा दास्य केलं तर आपला उद्धार होतो. हे दास्यमोचक. ते दास्यमोचक आहे. आणि म्हणून सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती. अशा प्रकारे मग सकळ सामर्थ्य परिपूर्ण सर्वज्ञ सर्वेश्वर परमेश्वर अवतार धारण करतात. तर कशा प्रकारे अवतार धारण करतात. सकळ सामर्थ्य सकळ सर्व सामर्थ्याचे अवतरतात. युद्ध करायला जायचंय आणि तुमच्या हातात तलवार नाही, बंदूक नाही, काहीच नाही, मारतील ना पुढचे. खरं की नाही. सगळं घेऊन चालावं लागतं की नाही. खाणं सोबत, रावटी सोबत, बंदुकीच्या गोळ्या सोबत, सगळं सोबत लागतं की नाही. पाहिला असेल ना कधी तुम्ही इतिहास, वाचला असेल ना कधी इतिहास. असे एक बॅग असते त्या सैनिकाच्या याच्यावर पाठीवर, त्याच्यात गोळ्या असतात आणि हातात बंदूक असते. खरंय ना. ह्या संपल्या की ह्या काढून याच्यात टाकावं लागतात, नाही तर पुढच्या आपल्यात गोळ्या घालतील ना. म्हणून तयारी सोबत जावा लागतात. मग परमेश्वर अवतरले तर कसे अवतरले. तयारीने. तयार म्हणजे काय. परमेश्वर तर आहेतच सर्वज्ञ. कसे अवतरले. सकळ सामर्थ्य. सगळं सामर्थ्य परमेश्वराकडे आहे. सर्व सामर्थ्य. मग कसं आहे म्हणाले अजून परिपूर्ण. काही उन्हा असं म्हणाले एखादं सामर्थ्य देवाकडे. एखादी बंदूक कमी असेल. एक यान सुटलं. यान म्हणजे तुम्ही आपल्याला यान म्हणा किंवा अजून काही म्हणा. कोरोना यान. मग हा देश काय म्हणे त्या देशाने सोडलं, ते देश काय म्हणे ह्या देशाने सोडलं. कोरोना दिसला कोणाला नाही दिसला. पण काय म्हणायचे लोक काहीतरी सोडलंय आणि म्हणून कोरोना सुरू झाला. न दिसणारा कोरोना आपल्याला करून गेला. एक बंदुकीची गोळी सुटली अजून सुधराना, आणि देवाची सुटली तर कुठं उभा राहावं हे सुधारणार नाही.
पण उगच ताण हानितो. बघून घे. कोणाला बघतो? त्या घरच्याला बघणं होईना तुला. लोकाला काय बघशील रे तू? इतका ताण हाणतो की विचारूच नका. तू येऊन बघ फक्त आपल्या गल्लीला, दाखवतो तुला. आम्ही शाळात होतो ना असंच. खरं की नाही? शाळात भांडणं आपल्या गल्लीत येऊन दाखवतो. असं आहे. जीवाचं लय अवघड. परिपूर्ण कसा अवतार धारण करतात? परिपूर्ण, सर्वज्ञ सर्वेश्वर. कसा? सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजे काय? सर्व अंत केला तो सर्वज्ञ. त्याचा आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, तो सर्वज्ञ. एकाही देवाला सर्वज्ञ म्हटलं नाही. आपल्याच देवाला सर्वज्ञ म्हटलं. तुम्ही कोण्याही दुकानावर, कोण्याही गाडीवर सर्वज्ञ नाव बघितलं की डोळे झाकून सांगता हा उपदेशी आहे. म्हणता की नाही? उपदेशाचं दुकान दिसतंय. आपल्या देवाचं नाव आहे. डोळे झाकून म्हणता की नाही? का म्हणता? तुम्हाला माहितीये सर्वज्ञ आमच्या देवाचं नाव आहे. काही लोकांना नाव आवडतं काय? नाही, सर्वज्ञ. मग काही लोक उपदेशी नसले तरी सुद्धा ते नाव ठेवतात सर्वज्ञ. तुम्ही उपदेशी म्हणजे काय भानगडी उपदेशी? म्हणजे नाही म्हणजे हे सर्वज्ञ नाव नाही म्हणजे आम्हाला ते आवडलं आणि तो देव आवडला. कारण त्या देवाकडे सर्व आहे म्हणून आमच्या दुकानात सर्व भेटतं. म्हणून आमच्या इथं गिऱ्हाईक सर्वच येतात. खरंय ना? नुसतं देवाचं नाव ठेवलं तर सगळं दुकान व्यवस्थित चालतं. खरंय ना? सर्वेश्वर. सर्वज्ञ कोण आहे? कसा आहे? त्याचा आधी कोणी जाणलाय? तो केव्हाचा आहे? कोणी सांगितलंय? सर्वेश्वर, सर्वज्ञ. त्याचा आधी कोणी नाही सांगू शकत. मध्यबिंदू कुठे आहे त्याचा? किती मोठा आहे तो? मध्य कुठे त्याचा? सांगू शकत नाही कोणी. मध्य कुठे आहे? त्याचा अंत कुठे आहे? तो किती मोठा आहे? कुठपर्यंत आहे? आपण तळ्याची, समुद्राची मापू शकतो. देवाची कशी मापणार? सर्वज्ञ आहे तो, सर्वेश्वर आहे तो. सर्वेश्वर ईश्वर. संधी विग्रह करा. सर्व ईश्वर. सर्वेश्वर मध्ये हे आहे बघा. आहे का नाही? तपास करा. म्हणून तर त्या ठिकाणी संधी विग्रह शिकला पाहिजे, संस्कृत शिकलं पाहिजे. तेव्हा आपल्याला कुठं कळतं की कुठं काय आहे. नाव ठेवत असताना पूर्वीचे लोक नाव विचार करून ठेवत होते. महाभारत, रामायण हे सगळे पुराण ऐकून नावं ठेवायचे. आजकालची नावं काय ठेवू राहिले? टीव्या बघून ठेवू राहिले. पण टीव्यात काय बघू राहिले? तुम्हाला माहिती आहे. महाभारत, रामायण बंद करून देऊ राहिले आणि लगाव, बजाव हे बघायला लागले. आणि मग त्याच्यातले नावं ठेवायला लागले. हे नावं विसरूनच गेले. सर्वेश्वर. सर्व, सर्वांचा ईश्वर. कोण आहे तो? अवतरलेला कोण? परमेश्वर आहे. सर्वेश्वर, सर्वांचा ईश्वर. कसा आहे म्हणाले तो? अपार कृपादी सद्गुण सागर. कसा आहे तो? अवतरलेला परमेश्वर कसा आहे? सर्वेश्वर आहे, ईश्वर आहे. पण कसा आहे? अपार. अपार आहे. आम्हाला देवाने खूप दिला आम्हाला. म्हणतो की नाही आपण? अपार म्हणजे नाही, पार म्हणजे पारच नाही. म्हणजे आमची शेती इथून इतकी आहे. आपण म्हणतो की नाही अपार आहे आम्हाला, भरपूर आहे आम्हाला. पण तुम्हाला हे मापे 50, 25, 100, 200, 500 एकर किती का असणार तुम्हाला असून असून. पण इथं काय आहे? अपार म्हणजे नाही, पार. सगळं देवाचं आहे. मग कसे आहेत परमेश्वर? कशाविषयी अपार आहेत? अपार सद्गुण, अपार कृपादी. अपार कृपादी गुणानी. कृपादी म्हणजे काय?
कृपादी कृपा वसे. पूर्वीमध्ये ऐकलं की नाही तुम्ही? कृपा वसे सावे हो साकारू होय अवतरे. ऐकलं की नाही? कृपा गुण मुख्य करून अधिक गुण. महावाक्य ऐकलं तुम्ही? महावाक्यात सांगितले सौंदर्याधिक येवमाधिक. अपार कसा आहे तो? अपार गुणाचा समुद्र आहे तो. समुद्रामध्ये काही नाही मित्रांनो, खूप काही आहे. पण आमच्या देवाने दृष्टांत सांगितला समुद्राचा. मग काही लोक काय करतात? समुद्राच्या जवळ येतात, समुद्रात येतात आणि काही कवडे भरतात. ते कवडे नसतात का? पोळ्याच्या टायमाला बैलाच्या गळ्यामध्ये त्याच्या माळा करतात. ते म्हणतात अरे लय कवडे सापडले, चला हेच बाजारात विकून आपलं घर चालू. निघाले. त्याच्या पुढे काही जातात, काहींना शिपल्या सापडतात, काहींना शंख सापडतात. सापडतात की नाही? शंखाची किंमत जास्त आहे की नाही? काही त्याच्या पुढे जातात. काय ज्यांना जे सापडलं ते घेऊन येतात. कवडे भरती, माणिक भरती, मोती भरती, बजाला म्हणती, चला म्हणती, बजाला आपल्याला. पण एक असा आहे, त्याला सोनं पाहिजे नाही, नाणं पाहिजे नाही, चांदी पाहिजे नाही, शिपल्या पाहिजे नाही, शंख पाहिजे नाही. त्याला काय पाहिजे? हा समुद्र ये समुद्री काही एक नसे. हा समुद्र, या समुद्रात काही एक नाहीये. परमेश्वराची ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्या जाणली म्हणजे सगळं जाणलं मित्रांनो. ब्रह्मविद्या तुम्ही शिकली किंवा अभ्यासली, पुन्हा शिकायची काही गरजच राहत नाही आणि पुन्हा काही प्राप्त करायची गरजच राहत नाही मित्रांनो. सगळं तुम्हाला कळतं कुठं काय आहे. पोट भरण्याच्या विद्यासाठी माहितीये का सकाळी सकाळी कशा गाड्या पळतात पिवळ्या? पाहिलं तुम्ही? फुकट नाही, पैसे देऊन पळता. आणि 4-5 जण घरचे बेजार होता. उठव त्याला, आंघोळ घाल त्याला, पावडर लाव त्याला, कोट घाल त्याचा, बूट घाल त्याचा, जाऊ दे त्याला. आणि गाडी उगली की तुला म्हणलो होतं लवकर उठ. हुकली ना गाडी? आता येईन का पुन्हा परत? उद्या उभा राहाय. नाही राहायचं ना उभा, तू याच घरात घेऊन बस त्याला. शिकवतोच. तसं आहे. पोट भरण्याच्या विद्यासाठी पैसे देऊन शिकता. अरे संत तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे उपकार करतात, तुम्हाला सांगतात, घरी येऊन सांगतात, तुमच्या देठापासून सांगतात, तरी तुम्हाला वेळ नाही. कधी काय करणार? कोणती फी घेतली? काही घेतलं त्यांनी? बघा ना, फी नाही भरली ते म्हणतात पोराला पाठवू नका. फोन येतो, मेसेज येतो, फी नाही ना, तिकडच ठेवा तुमच्या पोराला, आणायचं नाही इकडं. हा, इतकाली फी तुम्हाला माहित असेल. खूप अवघड आहे. अपार कृपादी सद्गुण सागर. कसा आहे तो परमेश्वर? गुणाचा सागर आहे तो परमेश्वर. त्याच्याकडे कोणता गुण नाहीये. सर्व गुण संपन्न आहे तो. सागर म्हटल्यानंतर काय व्हायला आता शिल्लक? असा आहे तो परमेश्वर. असा परमेश्वर गुणाचा सागर आहे. तर मग नुसते गुणच आहेत का परमेश्वराकडे? काय करतो त्या गुणाचं कार्य काय आहे? ज्योतरण व्यसन. कृपा गुण. तुमच्या कृपा बरसवतो तो, तुमच्या कृपा करतो तो, तुमचा उद्धार करतो, तुम्हाला बोध देतो, तुम्हाला ज्ञान देतो. हीच तर कृपा आहे मित्रांनो. यापेक्षा अजून दुसरी कृपाच नाही. कृपा करतोय तुमच्या होतो, तुम्हाला सांगतोय तो, मला शरण ये, वेळ घालू नको बरं. वेळ निघून जाईल. वेळ निघून गेल्यावर तुला कोणी विचारणार नाही बरं. अजून वेळ शिल्लक आहे. जोपर्यंत तुझ्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत तरी मला शरण ये. कंसाला मारत असताना श्रीकृष्ण भगवंत म्हणले, बघ अजून वेळ गेली नाही, मला शरण ये, माफी माग, मी तुला सोडून देतो, मारणार नाही. तुला मी घाबरणार नाही. 12 वर्षाचं पोट्टाने मला मारायला येतं? अरे मी कंस आहे, तुझा मामा आहे. असं हे बघ, 3दा सांगतो, विचार कर, शरण ये, माफी माग, मला चुकलं मान.
नाही मागणार. युद्धाला सुरुवात झाली. कंस मर्दनम मारला कंस. काय राहिलं शिल्लक? झाला ना राजा. 12 वर्षाचं वय श्रीकृष्ण महाराजाचं, पण राजा झाला की नाही? राजा झाला. पण कंसाच्या बापाला राज्यावरून कंसाने काढलं होतं. कंसाने अत्याचार केला, राजा मारला. ज्याने मारला तो राजा होऊन जातो. मग श्रीकृष्ण महाराजांनी कंस मारला तर राजा कोण झालं? श्रीकृष्ण महाराज. पण खरा राजा कुठं होता? कारागृहात होता. उग्रसेन राजा केलं राजा, पण उग्रसेन राजाला केलं. नाही तर श्रीकृष्ण महाराज राजा होऊ शकत नव्हते. अरे ते तर आधीच राजे, पण हे कंसाचंही राज्य घेऊ शकत नव्हते. त्याही गादीवर बसू शकत नव्हते. बसू शकत होते, पण त्यांना माहिती आहे आपल्याला आधीच काही आहे ना, आपण नीतिमंत राजा आहेत. आणि नीतिमंत राजानीच जर समजा दुसऱ्याच्या खुर्च्या हिसकावून घेतल्या तर राजा कोण आहे? राजाचं काम न्याय करणं असतं, कोणाची खुर्ची हिसकावून घेणं नसतं. आजकाल तर खुर्च्यासाठी किती भांडणं करतात तुम्हाला माहिती असेल. आता चालू आहे ना हे खुर्च्यासाठीच चालू आहे, पदासाठीच चालू आहे. आणि थोडीशी खुर्ची जर लहान असली, थोडंसं काही झालं रे झालं, बस झाली सुरुवात. असा प्रकार आहे. श्रीकृष्ण महाराज एवढा मोठा आहे, पण तरी सुद्धा उग्रसेन राजाला कारागृहातून काढलं. आणि उग्रसेन राजाला राजगादीवर बसवलं. नीतिमंत राजा याला म्हणतात, नीतिमंत राजा. नाही तर आपण तर एखादा एकर कोणाचं नावचं करून घ्यायला बसलो, याला काही कळत नाही, है की नाही? अरे कधी फेडतान हे? कुठं फेडतान? अरे नुसतं कलियुगात जन्मलं तर चौकडी आक्षेपली ना. आणि असं लुचून खाल्ल्यावर, दलाले केल्यावर, कोणाला फसवल्यावर कुठं फेडणार आहे तुम्ही? जरा विचार करा स्वतःचा. मेल्यावर काय होईल तुमचं? पण नीतीनं जगा. जे आहे ना आपल्या पदरात देवाने दिलेलं ते खा. लोकांचं लुबाडून खाऊ नका. कुठं फेडणार आहे सगळं? कंसाला टिकलं का ते? शेवटपर्यंत गेलं का राज्य? स्वतःच असून बापाने जर दिला असतं प्रसन्नतेनं तर टिकलं असतं ना. पण बापाला आतमध्ये टाकून झाला ना राजा, केलं ना बाहेर त्याला. स्वतःचा असून सुद्धा हिसकावून घेतलं ना आपल्या बापाकडून ऐकून, तर त्या पोराला सुख लाभत नाही मित्रांनो. ध्यानात ठेवा. आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा चांगल्या प्रकारे केली पाहिजे. नाही तर वायली झाली की त्याच्याकडे बघायला तयार नाहीये. अरे लहानाचं मोठं केलं, 9 महिने तुला पोटात सांभाळलं, आता म्हणतो होय तिकडं. पोटामध्ये असताना जर आईनं काढून फेकून दिलं असतं तर काय केलं असतं? हेच तर कळत नाही जीवाला मित्रांनो, नेमकं काय करावं. खूप अवघड आहे मित्रांनो. स्वार्थी झाले सगळे जीवन. स्वतःचा विचार करता फक्त, आईचा नाही, बापाचा नाही, कोणाचा नाही. बस आपले दोघच. आणि 2 झाले का, आणि ते 18 वर्ष 15 वर्ष होईस तर त्यांचं प्रेम. नंतर ते माघारी बोलायला लागले का, हे नाही म्हणे आपले. मग त्यांचं असंच आई वडिलासारखं होऊन जातं. जशाच तसं होतं मित्रांनो. चांगले कर्म करा, चांगलं होऊन जाईल. सगळ्याचा चांगला विचार करा, चांगलं होऊन जाईल. वाईट विचार करणार, तुमचं वाईट झाल्याशिवाय राहणारच नाही. हे नीतिमंत राजाचं काम नाही. अशा प्रकारे अनादि अविद्यायुक्त जीवासी कैसेची. कसा आहे परमेश्वर? जीव उद्धरण व्यसनिया. परमेश्वर जीव उद्धरण व्यसनिया आहे. कहूना कहूनी व्यसन, कहूना कहूनी व्यसन, एक जीव उद्धरजेती हेची व्यसन. कोणत्या अवताराला कोणतं व्यसन, कोणत्या अवताराला कोणतं व्यसन. पण आमच्या सर्वत्र श्री चक्रधर स्वामींना एकच व्यसन, जीव उद्धरण. कोणी काही म्हटलं, कोणी किती नाव ठेवलं, तरी आमच्या देवाने उद्धार करणं नाही सोडलं.
गाव गेले हो, गाव गेले, गावातल्या वाड्यात गेले हे. तुमच्यासाठी निराभिमान झाले. तुमच्या घरी येऊन, वाड्यात येऊन भिक्षा मागायला लागले. हरता ते परमेश्वर वाडोवाडी घेऊशिती. अर्थवंत या वाड्यात आहे ना. लोक म्हणतात बाबा त्या वाड्यात जाऊ नका, चांगले नाहीत ते लोक, पण एक चांगला आहे ना, बस त्याच्यासाठी स्वामी तिथे गेले. भिक्षा त्याच्यासाठी गेले आणि त्याने भिक्षा वाढले. अधिकार अनाधिकार नसला, अधिकार बांधला. सवेची निघाले जैसे भंडारेकार. निघाले का नाही? तूच कर म्हणे आता, तूच खाय म्हणे आता, बंगल्यात तूच राहील, तुलाच घे सगळं, मला काही नको. मला जे पाहिजे ना जीवनाचा सार तो भेटलेला आहे आता, बस झालं. निघाले ना देवासोबत. मग घेऊन आली सगळे, काका मामा भाऊ ताई. चला म्हणे, गेला नाही म्हणे बाबाकडं, आणायचं म्हणे धरून त्याला. असंच आहे, कोणी जायला तुम्हाला त्याच्यामुळे म्हटलं मी, फक्त म्हणा मी जाईन. कसे नीट राहता बा घरचे. कमसे कम तुमचं तर चांगलं होईल, बाकी होईल काही नाही. हो मी जाईन बर का. मग बाबा सांगत होता, तुम्हाला लय पोथी ऐकायली काय, पोथीला जायचं नाही. पोथीला जायचं नाही. अरे वा, मी का गाय काय लांबदोर बांधलेली. आणि सगळेजण असले काही बोलता येत नाही, चुपचाप बसावं लागतं. कधी संपदोरा सप्ता लय चालले पोथीला, इकडं मेळ लागणार म्हणे आमचा. असा प्रकार आहे. खूप अवघड आहे मित्रांनो. परमेश्वर काय करतात? जीव उद्धरण, जीवाचा उद्धार करतात. देवाला तुम्ही काही बोलले, काही झाले तर तुमच्यासाठी देव तुमच्या घरात येतात. देवाला कामाला लावलं लोकांनी, तरी देवाने भिक्षा मागणं सोडलं. आणि मग त्यांना चमत्कार झाला, मग नमस्कार करायला आले तर देव निघून गेले. नांदेडची लीळा, बीज गो रक्षण. अरे देवाने तुमच्यासाठी काय सहन नाही केलं? राज वैभवाला लात मारली. गुजरातचे राजकुमार असणारे आमचे सर्वत्र चक्रधर स्वामी आधी त्याग केला स्वतः आणि मग करायला सांगितलं. एवढं मोठं राज्य असताना त्या राज्याला सोडून दिलं. आधी केलं आणि मग करायला सांगितलं. केलं की नाही, सोडलं की नाही, आणि मग सगळं सहन केलं. चलता चलता पोरं, देव स्वामी कुठे भिक्षाला गेले तर पोरं म्हणायचं गणपत बाबा. माहितीये तुम्हाला? असं सुद्धा बोलायचं. देव म्हणले जाऊ द्या, पोरं आहेत. भक्तजन म्हणायचे महाराज हे पोरं आहे ना जास्त मातलेत, बघू काय यांच्याकडे. नाही नाही, पोरं आहेत ते, त्यांना काय कळतंय म्हणू द्या, त्यांना काय माहिती आम्ही कोण आहोत. तसाही प्रकार तुमच्यासाठी सहन केलं. जीव धरण व्यसनिया, व्यसन स्वीकारलं स्वामींनी. एखाद्याला व्यसन असतं बघा, प्यायचं खायचं कोणतं तरी, कुठं लोळत कुठं पळत, सोडतं का ते व्यसन? त्याला काही म्हणा, बेवड्या म्हणा, काही म्हणा तुम्ही, ते म्हणते काही म्हणू, पण जेव्हा टाकतो ना तो सगळ्याचा राजा होऊन जातो. होतो का रे? सोडतो का तो व्यसन? किती लोक बोलता, गावातले बोलता, पाहुणे बोलता, राहुणे सगळे नाव ठेवतात. सोडतो का? तसं परमेश्वर जीव धन व्यसनिया तुमच्यासाठी सर्वांचं सहन केलं स्वामींनी. कोणी वंदा अगर निंदा, आमचा जीव धरण करण्याचाच धंदा. महाराष्ट्रामध्ये स्वामींना काही कमी त्रास झाला? कर्मकांडावर हल्ला केला. काय
हल्ला केला त्या ठिकाणी कर्मकांडाला सांगितलं की हे करू नका ते करू नका हे सांगितलं हल्ला केला 803 क्रांती घडली महाराष्ट्र देशात जय जय श्री चक्रधरा दाही दिशा उजळल्या पावन झाली धरा दाही दिशा महाराष्ट्राच्या उजळून टाकण्याचा निर्णय नाही टाकल्या तुमच्यासाठी सहन केलं सगळं पण तुम्ही सुद्धा ऐकायला तयार नाही म्हणून देव बोलले ठीक आहे निघून जातो आम्ही नाही ऐकत ना तुम्ही आमचं चालले जातो आम्ही उत्तरापंथी का हो गेले का गेले महाराज आम्हाला सोडून तुम्ही उत्तरापंथी आणि म्हणून देवाने सांगितलं जो माझं चिंतन करेल त्याच्यासाठी मी इथंच आहे आणि म्हणून कासवीचा दृष्टांत सांगितला कासवी असे तिये येली थैलिये विये ते पहिली थडिये जाऊन तया ते चिंती आणि येली थडी तियाचे पिली म्हणजे पिलं ती म्हणते आमचे आई त्या थडीला आहे ते पिलं त्या आईचं चिंतन करतात आणि आई पिलाचं चिंतन करते तया तवती वाढते अमृत कळासे ते संचरे वाढायला लागले पिलं मोठे व्हायला लागले पिलं तसंय तुमचं जर तुमच्या हृदयामध्ये परमेश्वर असेल चिंतन असेल नामस्मरण असेल तर तुमची मोक्षाची वाट वाढणार आहे आणि उद्धारणाकडे तुम्ही सरकणार आहे तुम्हाला उद्धार तुमचा होणार आहे तुम्हाला वाढवायची की नाही तुमच्या हातात आहे तुमचा प्रश्न आहे चिंतन करायचं की नाही तर तुमचा प्रश्न आहे का चिंता करायची तर तुमचा प्रश्न आहे 1 घंटा चिंतन करायला वेळ नाही पण चिंता करायला 24 घंटे वेळ आहे कसं होईल पोरीचं होईन का नाही पोराचं होईन का नाही नोकरी लागन का नाही माझं 1 एकर सुटन का नाही मा भाऊ देईन का नाही ही भाऊजाई लयच खतरा आहे सगळं लगेच चिंता 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 चिंतन कधी करतो बस कर ना आता किती अवघड आहे मित्रांनो 2-3 जण जमा करेन मला तर अवघडच वाटू राहिले लय खतरनाक लोक आहे ते तू ये बाबा माझ्याकडून नाहीतर घे माझ्यावर सगळं हिसकून चिंता अजून घेतलंही नाही पण घेत काय किती अवघड आहे ना चिंतन कर तुझ्याला कोणी एक पाया पण घेणार नाही तुझ्यापर्यंत कोणी येऊ सुद्धा देणार नाही तो चिंतन कर फक्त तू परमेश्वर अनादि अविद्या युक्ता परमेश्वर उद्धार करतात तर कोणाचा करतात परमेश्वर परमेश्वर म्हणजे कोण परम ऐश्वर्य संपन्न त्याला परमेश्वर असं म्हणतात परम ऐश्वर्य जर तुम्ही परमेश्वराची संधी केली तर बघा तुम्ही परम येतं आणि पुढे ऐश्वर्य येऊन जातं परम म्हणजे सगळ्यावर ऐश्वर्य गाजवणारा असणारा तो परमेश्वर आहे परम ऐश्वर्य संपन्न आणि त्या ऐश्वर्याने परमेश्वर काय करतो उद्धार करतो कसा आहे तो परमेश्वर परम ऐश्वर्याने संपन्न आहे युक्त आहे असा तो परमेश्वर आहे मग जीव कसा आहे अनादि अविद्या युक्त परमेश्वराने अवतार धारण केला तर कोणासाठी केला जीवासाठी केला का केला तर जीवाची अविद्या काय जीवाची अविद्या वेगळी करायची आहे छेदायची आहे भेदायची आहे काढायची आहे आणि म्हणून अनादि अविद्या युक्त काय अनादि अविद्या युक्त जीवासी कैसे नी उद्धरती अनादि काळापासून तुम्हाला अविद्या लागलेली आहे मित्रांनो आणि त्या अविद्येचा छेद करण्यासाठी परमेश्वर अवतार धारण करत आहे छेद करण्यासाठी काढण्यासाठी टीकाकार आक्षेप करतात ती अविद्या कशा प्रकारे छेदतात
उद्धरणं कळणार आहे तुम्हाला, फक्त उद्धरणं ऐका. नाही तर आजच्या पुरतं येतात आणि उद्या घरीच जातात किंवा मग घरचंच ऐकतात. तर उद्धार कसं करतात, अविद्या कशी छेदतात हे तुम्हाला कोण सांगणार? कोण सांगणार? कुठं कळणार? कोणाला माहितीये? जो ब्रह्मविद्या जाणताय त्यालाच माहितीये, कोणालाही माहिती नाहीये. हा ब्रह्मविद्या जाणता ज्ञानी माहिती तुम्हाला किती मोठा आहे, किती मोठा आहे. ईश्वर बोधे बोधवंत तयाची सरी चैतन्य विद्यावंत न पवे. चैतन्य विद्यावंत सुद्धा या बोधवंताची सरी पावत नाही, इतका मोठा हा ज्ञानी आहे. त्याचा नुसतं दर्शन झालं तर तुमचे पाप नसतात. तया ज्ञानियाचिनी दर्शने पापा होती पुरश्चरणे. तयाचा अभय न करावा कवने भलते न वंदावे. नुसतं दर्शन झालं तुम्हाला तर तुमचे पाप नसता मित्रांनो. तर त्याची महती, त्याची गहनता काय काय आपण देव सांगतात. इथून तुमची थोडी सांगिजेल तरी माथ्या डोळे जाती. आम्ही जर तुमची थोडी सांगितली ना तर तुमचे डोळे माथ्यावर लागते ना. आम्ही एवढे मोठे आहोत. इतकी महत्व या ज्ञानीला आहे मित्रांनो. आपल्याला काहीच वाटत नाही. रोज असे म्हणे बाबा, अरे रोज खाल्ल्यावर आपल्याला बरं वाटतं ना, शांत होतं ना. रोज दंडवत केल्याने, रोज दर्शन केल्याने पाप असतीलच ना. म्हणून करायला पाहिजे आपल्याला की आपण काय करायला पाहिजे. मग पैसेनी उद्धरती. सृष्टी रचोनी ते मध्ये कर्म कशा प्रकारे उद्धार करतात. सृष्टी रचोनी सृजने. तुमचा पाय सुचतो की नाही कधी? पाय सुजला की पाय फुटतो की नाही, वाढतो की नाही? सृजने म्हणजे सृष्टीची रचना करणे, रचने. सृष्टीची रचना करतात परमेश्वर, माया करणे. सृष्टी रचोनी. कशाची सृष्टी रचतात? जीव देवता प्रपंच परमेश्वर. जीव देवता प्रपंच चौथा पदार्थ तो परमेश्वर. तयाची सृष्टी रचोनी. रचतात सृष्टी. ही सृष्टी रचली, तुम्हाला जन्माला घातलं आणि सांगितलं मी परमेश्वर आहे, माझी भक्ती कर. आपण कुठं पळायला लावलं? जसे वारं बदलतो तसे देव बदलतो आपण. बरं झालं तुम्ही माणसं बदला ना, आणि आता माणसंही बदलतील. आता एक एक दोन दोन तर बदलायला लागले लोक. असा प्रकार झालाय लोकांचा. कलियुग आहे ना, आहे ना असं? नाही जमलं का? होय तिकडं, मी इकडं. असा प्रकार झालाय कलियुग मित्रांनो. किती अवघड झालंय. तसं आपलं कुळदैवत बदलावं का आपण? कुठं डोकं आदळावं का आपण? किती अवघड आहे. आणि म्हणून आपुला तो देव एक करून घ्यावा. कोणी सोडविना एका श्री चक्र पाणी वांचोनी. चक्रातून काढणारा तो श्री चक्रधर स्वामीचे ध्यानात घ्या. हा श्लोकही त्यांचाच आहे. कोणी सोडविना एका श्री चक्र पाणी वांचोनी. आहे ना त्यांचा श्लोक अभंगातला. मग त्याची केवी ना सृष्टीमध्ये परमेश्वर. हे मध्ये सृष्टी रचतात, रचून कुठं अवतार धारण करतात. यामध्ये सृष्टीच्या मध्ये परमेश्वर अवतारतात. सृष्टीच्या मध्ये अवतरतात मित्रांनो. चैतन्य मृतिका सकळ. सृष्टीच्या मध्ये कुठं अवतार धारण करतात? कर्मभूमी.
कुठं अवतार धारण करतात? कर्मभूमी. मग कुठे कर्मभूमी? कोणती कर्मभूमी? हिमा सेतू मध्ये 500 कर्मभूमी, तिथं अवतार धारण करतात. काय ती आहे कर्मभूमी. मग अवतरणी उतरती. त्या कर्मभूमीमध्ये अवतार धारण करून उद्धरती. काय? हिमालयापासून ते रामा सेतू पर्यंत याच्या मध्ये जेवढी जमीन येते ना तेवढी काय आहे? कर्मभूमी. ही कर्मभूमी आहे. इतक्याच्या मध्ये अवतार धारण करतात आणि इतक्याच्या मध्ये असणारे जीवाला ज्ञान देतात. याच्या बाहेरच्यांना नाही, त्यांचा अधिकारच नाही. पण ते काय आहे? ती भोगभूमी. जन्माला यायचं आणि मारायचं एवढंच काम आहे त्यांचं. तसं तुमचं नाही, इथं कर्मभूमी आहे. कर्म केलं की लगेच उगतं. तुम्ही शेतामध्ये आऊत आणलं आणि शेतामध्ये फुली ओढली, कापूस लावला, उगतं की नाही? कर्म केले, लावलं बी, उगलं की नाही? कर्मभूमी. भूमीत कर्म केले, उगले की नाही? उगले ना? तसं आहे, केलं की होतं, नाही केलं की होत नाही. तसं इथं जे करणार ते उगणार. काय करायचे तुम्ही ठरवा. देवधर्म करायचाय, उगणार. सत्संग करायचाय, उगणार. हाणामारे करायच्यात, उगणार. चोऱ्या करायच्यात, उगणार. 10 पट फेडावं लागेल. 10 रुपये जोडले ना 100 रुपये करावं लागते. त्याला वाटतं का विलय शहा नाही, त्याची कशी चोरले पाहिले की मागची मागच चोरले. त्याला वाटतं विलयच कुशळ आहे, लयच भारी आहे, किती हुशार आहे मी. तो 10 रुपये चोरले ना 100 जातील. दमदार जरा. आपला कसा वशिला आहे म्हणे, कसं फसवलं त्याला. तो हा वशिला आहे. बर, इथं वशिला लावला, लावला तिथं वशिला वर या माझजवळ. त्यांना म्हणा घेता का काही टॅबला खालून? इकडं तुला दाखवतो, टॅबला खालून देतो मला. तिथं नीती आहे, असं नाही तिथं असं खालून वरून काही. आला की लगेच डेऱ्यामध्ये. हा, उकळलेल्या पाण्यात खट खट. तुम्हाला माहिती का बॉईल? बॉईल करतात तुम्हाला? बॉईल करता लोक. बॉईल जा कधी असं इकडे सिटीत गेले ना, त्याला बॉईल म्हणतात. बॉईल म्हणजे जिवंत कोंबडी इतक्या गरम पाण्यात सोडता की सोडल्या सर 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 जळून जाते. आणि तिचे पखर निघतो. तुम्ही ते आलू सोडतात का? तसं जर सोडले की त्या ठिकाणी काय होते? पखर निघून जातात आणि धुवून काढतात. तसं तुम्हाला बॉईल करणार आहे तिथे. तिथं एकदा केलं तिथं 12-12 वर्ष बॉईल करतात नरकामध्ये. कधी सुटणार तुम्ही? सोपं एवढं? चोऱ्या करता, हाणामाऱ्या करता, दलाल्या करता, कसं फेडणार? काय करणार? यातनं निघायचं असेल तर एकच उपाय आहे, उद्धरण. देवाच्या श्रीचरण धरा. तुमच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही. काय तुमच्याकडे कोण वाकड्या नजरेनं बघन बघा तुम्ही, त्याचे डोळे काढून टाकतील देतो. सोपं नाही एवढं. असं आहे. मग तेची केवी ना. तेची केवी कशा प्रकारे उद्धार करतात, कोणती जागा आक्षेप करतात. तेची केवी कशा प्रकारे उद्धरते, म्हणून उद्धरण प्रकरण. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरते. हे पहिलं वचन आहे उद्धरणाचं. इथून पुढे 12 वचनाचा एक सरळा. मायापुर 12 वचनाचा एक सरळा. तुम्हाला मायेनं मायेचं परमेश्वराचं पूर कसं रचलं हे तुम्हाला आता या 12 वचनात कळणार आहे. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरते. सृष्टीच्या मध्ये, सृष्टी म्हणजे किती? 500 कोटी योजन विकासाचा एक ब्रह्मांड गोल अंडाकृती. 500 कोटी योजन विकासाचा एक ब्रह्मांड असताना असे ब्रह्मांड सृष्टीमध्ये अनंत असतात. ब्रह्मांड एक ब्रह्मांडामध्ये
त्याची स्वरूपावादी सांगितली 500 कोटी योजना. 1 योजना 8 किंवा 12 किलोमीटरचा. लावा लांबी रुंदी किती झाली 500 गुणिले 12. 500 कोटी गुणिले 12 किती लांब आहे ही पृथ्वी, हे ब्रह्मांड. माप काढा, निघत का बघा. तुमच्या गणितकारांना विचारा, निघत का माप किती लांब आहे जमीन. हा, आणि म्हणून ब्रह्मविद्येमध्ये सगळं आहे. काय सगळ्या विद्या ब्रह्मविद्येत आहेत. हे सायंटिस्ट, हे तपासणारे, हे सगळे विचार करतात कसं आहे, काय आहे, शोध करतात. पण ते म्हणतात अजून एक दिव्य शक्ती आहे, ती कोणती आहे आम्हाला कळत नाही. तीच तर दिव्य शक्ती, ती परमेश्वर आहे. परमेश्वराशिवाय इथला पत्ता सुद्धा हलणार नाही, पान सुद्धा हलणार नाही मित्रांनो. सृष्टी मग त्या ब्रह्मांडामध्ये कुठे अवतार धारण करतात? मध्ये अवतरतात. सृष्टीच्या मध्ये तो कोठे? न कर्मभूमी मध्ये, हिमा सेतू मध्ये 500 कर्मभूमी. हिमालय पासून ते रामा सेतू, त्याच्या मध्ये अवतरती म्हणजे अवतार धारण करती. सृष्टी मध्ये परमेश्वर अवतरती, अवतार धारण करतात. असा अवतार धारण करतात परमेश्वर. मग मधात अवतरतात. तर मग कडा कोणत्या आहेत? आहे ना, कड पण आली ना. मग मध्य आला म्हणल्यानंतर काठ पण आला. ही काढा काठ आणि हा ती काढा काठ, आणि मधात कर्मभूमी. काठ आला की नाही? चपाती आहे तर चपातीला काठ येतो की नाही? आणि मध्यभागी जर तुम्ही काढलं तर मधला भाग निघतो की नाही? तसा काठ येतो, कडा येतो. कडा त्या कोणत्या? मग त्या आपण उद्या बघणार आहोत. खूप सुंदर आहे मित्रांनो, हे उद्धरण प्रकरण खूप सुंदर आहे. चांगलं ऐका, चांगलं ध्यानात ठेवा. काठाला बसू नका, कोपऱ्यात बसू नका, मधात बसा. हा, परमेश्वर तुम्हाला आधार घेऊन जाते. मग हा, नाही तर तुम्ही आधात नाही, मधात नाही, तर मग पुढे जाता. हा, म्हणून हे सत्संग वगैरे चालू असते ना. मी पण आहे बरं, मलाही घ्या, माझेही घ्या पैसे. नाहीतर मग काहीच नाही दिले की ते आधात नाही, मधात नाही. खरंय ना. आणि म्हणून आलं पाहिजे. नाही घेतलं तर नाही मी देतो ना, मी नाही म्हणलो काय, दिलं पाहिजे, केलं पाहिजे. नाही तर आधात नाही, महात नाही, असा अर्थ होऊन जातो मित्रांनो. आणि मग बसायचं तर बसावं की नाही असं वाटायला लागतं माणसाला. देवाचं मित्रांनो आपलं काय आहे आणि उद्धार आहे ना, ते ऐकायचं आहे. म्हणून आपल्याला मधात यायचं आहे. आणि मधात परमेश्वर आला तर तुम्हाला यायला काय हरकत आहे? आणि त्यांनी निराभिमान त्या ठिकाणी सांगत आहे. निराभिमान तो तुमच्यासाठी होत आहे आणि तुम्ही अभिमानाने काय जगता? द्या सोडून सगळं. निराभिमान परमेश्वर कसा आहे? निराभिमान आहे. निराभिमान राहा मित्रांनो. परमेश्वर आपला अभिमान घेणार आहे. परमेश्वर आपला अभिमान घेत नाही. कोणी आपल्याला विचारलं ना, परमेश्वर विचारणार आपल्याला. असं आहे मित्रांनो. ठीक आहे, आता उद्या बघूया. दंडवत हो. श्री दत्तात्रेय महाराज की जय. ज्यांची पंगत आहे त्यांनी यायचं आहे. नाश्त्यावाले उदक